नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता जुवाटी गावात इलेलो आहे आणि इकडे तुमका गटारी अमावस्यानिमित्त भावई उत्सव दर सालाबद्दप्रमाणे त्यांच्याकडे इकडे मंदिराच्या भोवतीने केलं जातं. तो पूर्ण मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा, निनादेवी मंदिर जुवाटी इकडचं पूर्ण भावईचो उत्सव मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा, जुवाटीत मी गेलेलो आहे. हे निनादेवी मंदिर आज जुवाटचा इथे दाखवत आहे. आणि आज गटारी अमावस्येनिमित्त इकडे कोकणात आपल्या भावई कशी उत्सव करतात आता मी तुमका दाखवणार आहे. इकडे आता भावईचा उत्सव चालूच झालेलो आहे. बघा, इकडे मंदिर आहे भावईसाठी. बघा कशी माणसं इकडे उतारलेली आहेत. बघा इकडे धमाल असतं आपल्या कोकणात. पहिला काढून ठेवला हा तेव्हा यायला पाहिजे होता. गाडीच्या दरम्यान आला असतं ना. हे बघा, अशी इकडे ही भावई उत्सव चालू झालेलो. आता मी तुमका दाखवते. पूर्ण कशी मज्जा करतात. बघा इकडे काय आनंद घेतात. बघा, पहिली फेरी चालू आहे. हे बघा, ही पहिली फेरी चालू आहे. हे बघा काका, हो उत्सव तुम्ही किती वर्षापासून करताय? हा म्हणजे कमीत कमी एक 100-150 वर्ष व्हायला आले. हा हा. दरवर्षी गटारी अमावस्येचा उत्सव चालू करतात. त्या पद्धतीने साजरे केले जाते. हे आता तुमच्या गावातली सगळी लोक हो सगळी लोक दरवर्षी असं उत्सव साजरा करतात. हे बघा, मी आता तुमचा भावईचा उत्सव दाखवणार होतो. इकडे आता इकडे वाजप चालूच आहे समोर आणि पोर इकडे मज्जा करतोच. बघा, ही मज्जा आपण कोकणातच बघू शकता. ही बघा काय मज्जा ती. बघा त्या चिखलाचा माणसा इकडे आनंद घेतो. हे बघा, अशी लोटांगणा चाललेली असतो. ती बघा बाजूला जो परिसर आहे मंदिर कसं बांधलेलं बघा. हे लिखते बघा काय आता आहे बघा. त्या अंगावरती आता चारो टाकतो तिकडे. मज्जा बघा कोकणातच आहे. बघा ते आनंद घेतात. बघा भावईचा.
पाटणा पोरगे मजा घेतात एकदमच. काय हो हे बघा इकडे पाण्याची पण सुविधा आहे ठेवलेली. हे बघा हे पोरगे आता इकडं प्रमाणून निघलेले. हे बघा पाणी इकडे आंघोळीसाठी गेला इकडे त्यांचा. हा बाबू भावही कळता. बघा मी आता तुम्हाला मंदिरातला भाग दाखवणार इकडे. मंदिराचा गाभारा दाखवतो इकडे. या पद्धतीत मंदिर इकडे बांधलेला. बाबाचा उत्सव इकडे चालूचा बाजूला गणपतक चालूचा इकडे. स्थिती आहे मीनादेवी. तर मी आता तुका इकडे तुला गाभारा दाखवणार आहे. इकडे तुला त्याचं दर्शनही दाखवणार आहे. बघा अशी पालखी असतात. माणसं दाखवणार. हां ही गावची होती गाडी तुम्ही मंदिरात. हां हे गावकार मेन हे बघा हे मेन गावकार आहे तिकडे.
देवीचा उत्सव आपल्या या मंदिराचा भावाई निमित्त उत्सव जो चालूचा भार आता तुम्हाला मी दाखवतो.
दुकर पिटाळणी असो कार्यक्रम असता. आता तुमका मी दाखवतो इकडे. बघा पोरगे सगळे टाळे घेऊन येले. माणसा का अंदाज या पकडून आणि असं त्या काय चिकलाच आहे बघा. काय बघा काय चाललेलं आता बघा इकडे. हे बघा कसं या पाल्यात झाकून ठेवल्या बघा. या नृत्य इकडे येईल त्यांचा यात असं एक कार्यक्रम असतो म्हणजे दुपार पिटाळणी. तुझी रेडी वगैरे सेवा चाकरी केलेली आणि गटारी अमावस्येचा वार्षिक चांगल्या प्रकारे पार पाडलेला या मान्य करून घे. पोरग परदेशी परदेशाचा परदेशा सांभाळ कर. हयसुलो हय कर. धंद्या व्यापारात सुखपती दे आणि रखवारी दर्जे आहे. हे बघा मी आता नीनादेवी मंदिरात इकडे गेलेलो आहे जुवाटीचा. आणि या जुवाटीत आता गटारी अमावस्येनिमित्त त्यांच्याकडे उत्सव चालू आहे. आणि आता ही गावकार मंडळी आहेत. आता मी या गावकार मंडळींना एक प्रश्न विचारतोय. हो तुम्ही सालाप्रमाणे असं कार्यक्रम करताय काय? होय, दरवर्षीप्रमाणे पूर्वी पिढ्यानपिढ्या जे चालू झालेला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. वर्षभरातील सगळे कार्यक्रम हे 4 वाडीतील मिळून सगळे बालगोपाल या ठिकाणी आपल्या उत्साहात या ठिकाणी साजरे करत असतात. या संपूर्ण वर्षात आता ही गतहारी अमावास्येच्या नंतर या ठिकाणी नवरात्र उत्सव या ठिकाणी पार पाडला जातो. या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी देवी इथं आगमन केलं जातं किंवा उत्सव साजरे होत होते. या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. त्यानंतर दिवाळी येते. दिवाळीला दीपप्रज्वलन म्हणजे त्रिपौर्णिमा या ठिकाणी साजरी केली जाते. त्यानंतर शिमगोत्सव. त्यानंतर शिमगोत्सव झाल्याच्या नंतर शिमगोत्सवामध्ये आमची देवी प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी 9 दिवस हा पूर्ण कार्यक्रम केला जातो. त्यानंतर या मंदिराचा वर्धापन दिन या ठिकाणी 29 एप्रिलला साजरा केला जातो. 29 एप्रिलला या ठिकाणी सर्व गावातील भाविक किंवा अन्य गावातील भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. त्यांनाच या ठिकाणी भोजन म्हणजे महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो. या ठिकाणी सर्व ह्या मंदिरात हे मंदिर हे आता जरी नवीन बांधलेलं असलं तरी या मंदिराला नवीन बांधून या ठिकाणी 29 एप्रिल 2024 साली या मंदिराचा 6वा वर्धापन दिन करण्यात आला. त्यानंतर हे मंदिर हे पुरातन काळातील मंदिर आहे. जेणेकरून ही आता मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. याच्या आधी पाषाणी मूर्ती या ठिकाणी होती. त्यानंतर त्या मूर्तीला 100 वर्ष जवळजवळ असं वरिष्ठांचा आमच्या अंदाजानुसार ही नवीन मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना आपण केलेली आहोत. असेच सगळे कार्यक्रम सर्व गावातील गावकार मंडळाच्या सहकार्यातून सर्व गावातील ग्रामस्थ हे आपल्या उत्साहाने या ठिकाणी सहभाग घेऊन आनंद आणि सुख समाधान मिळण्यासाठी हे देवीचे कार्यक्रम म्हणजे वर्षानुवर्ष या ठिकाणी केले जातात. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा जुवाटी गावातील एक ग्रामस्थ. आता इकडे भावाईचा कार्यक्रम संपलेला आणि यांनी चांगलं थाटामाटा तिकडे साजरं केला नाही भावाई उत्सव म्हणून. हे बघा ही गावची मंडळी आहे. आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.